काल आपण स्टार्ट केलं होतं ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम. नाउ ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम मध्ये मी काल काय सांगितलं, इफ यू हॅव अ ब्लॅक बॉडी, okay, if you have a black body at temperature T, let us say example के लिए let us say it is 300 Kelvin, then it will emit radiations. Obviously it will emit radiations. All bodies except 0 Kelvin always emits radiation. All bodies. ये जो radiation emit कर रहा है इसमें से some radiations will be right from gamma to radio waves. सब variety के radiations you will get, but somewhere the peak will be present, somewhere maximum amount of radiation, maximum probability or maximum count of rays will be present in one particular value of wavelength, that is called as lambda max. Okay, so if you plot a graph की lambda versus E, तर त्याचा ग्राफ असा येतो. माइक कोणातरी ऑन आहे, प्लीज बंद करा माइक. ओके, यू विल गेट ग्राफ ऑफ दिस नेचर. ओके, इथे मॅक्सिमम मिळाला. दिस इज द मॅक्सिमम. नाउ दिस इज फॉर टेम्परेचर. लेट अस से टेक्स्टबुक मध्ये टेम्परेचरचे व्हॅल्यूज वेगळ्या दिल्या आहेत, बट ते व्हॅल्यूज मॅटर करत नाही. जस्ट मेक शुअर टेम्परेचर शुड इन्क्रीज. ओके, सो आय एम जस्ट टेकिंग रैंडम वैल्यू राइट नाउ 300 Kelvin. If I increase the temperature, what I will find, the graph will slightly become non-uniform. आता symmetrical होता तो less symmetrical झाला, आता तो less symmetrical झाला. It is shifting towards left. ठीक है. Now the temperature is T2. Let us say it is 500 Kelvin. This was T1. The graph is, the peak is shifting towards left. You can see. If I further increase the temperature, you will find the graph का peak will further shift towards left. T3. This will become lambda max at third temperature, and fourth lambda max further shift towards the left. This is the nature of the graph. It becomes more and more tilted. Its peak is shifting towards left. Its peak is shifting towards the left. इथे या साइडला तुमचा लेफ्ट इकडे आहे, या साइडला शिफ्ट होतोय पीक, राइट. यू कॅन सी इथे लॅम्बडा मॅक्स होता, इथे आता झाला शिफ्ट लेफ्टला, अजून शिफ्ट झाला, आता इथे शिफ्ट झाला. सो दिस पर्टिक्युलर एक्सप्लेनेशन वी हैव सीन yesterday कि when this was observation, this was practically proved, practically graph plot करून असं observation होतं कि maximum, what is meaning of lambda max? We will focus more on this term. lambda max म्हणजे काय आहे? It is wavelength carrying maximum energy. It is not the maximum wavelength. This lambda max बरेच जण असं रीड करतात maximum wavelength. No, it is the wavelength which is carrying maximum energy. maximum wavelength इथे कुठे असेल ना, रेडिओ वेव्ह maximum wavelength असते. maximum wavelength नाही ती लॅम्बडा मॅक्स म्हणजे maximum energy carrying. इथे बघा लॅम्बडा मॅक्स हा आहे, दिस इज लॅम्बडा मॅक्स फॉर फर्स्ट टेम्परेचर. मतलब इस वेवलेंथ, ये जो वेवलेंथ है इट इज कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी. मॅक्सिमम रेज त्याच्याच आहेत. त्यानंतर टेम्परेचर वाढवलं, मॅक्सिमम रेज आता स्मॉलर वेवलेंथ कॅरी करते. सो दिस इज हाउ द ग्राफ इज फॉर ब्लॅक बॉडी रेडिएशन. ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम असा असतो. ठीक आहे, काहीतरी सर्टन ऑब्झर्वेशन्स आहेत ग्राफचे, ते मी तुम्हाला क्विकली सांगतो. बट पहिलं क्विकली ड्रॉ दिस ग्राफ गाईज. आता बघा या ग्राफ टेक्स्टबुक मध्ये पण हा ग्राफ दिलाय काय, टेक्स्टबुक मध्ये पण ग्राफ दिला आणि त्याचे टेम्परेचर्स थोडे वेगळे आहेत. तुम्ही तिकडचे टेम्परेचर्सच लर्न करू शकता. त्यांनी डायरेक्टली हजारांमध्ये घेतले, 3000, 4000, 5000 आणि 5500 म्हणजे 5500. ठीक आहे. सो तिथे वेगळे टेम्परेचर्स आहेत, बट इफेक्टिवली ग्राफ तर सेम नेचरचा असेल. इट विल द पीक विल शिफ्ट टुवर्ड्स लेफ्ट ऑब्विसली. ठीक आहे, टेम्परेचर्स लर्न करणं हे इम्पॉर्टंट नाहीये. प्रिव्हियस बुक मध्ये काही वेगळे टेम्परेचर्स होते, 800, 1200, 1500 असे काहीतरी टेम्परेचर्स होते. यावेळेस वेगळे टेम्परेचर्स आहेत बुक मध्ये, ते इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट आहे ग्राफचा नेचर. होपफुली सगळ्यांना नेचर कळालाय. कोणाला काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क. डन डन डनच आहे सगळं, ठीक आहे. कोणाला काही डाऊट नाहीये होपफुली. आता या ग्राफचे काही त्यांनी कन्क्लुजन दिलेत की या एक्सपेरिमेंटल ग्राफवरनं काय ऑब्झर्व केलं, ऑब्झर्वेशन. तर मी तुम्हाला ते ऑब्झर्वेशन लिहून देणार नाहीये. ते ऑब्झर्वेशन यू कॅन सी फ्रॉम द टेक्स्टबुक. आय विल जस्ट रीड अँड एक्सप्लेन इट. तुम्हाला काही मिस नाही होणार टेक्स्टबुक मधनं. सो मी टेक्स्टबुक मधनं फक्त रीड करून दाखवतो काय. पहिला पॉईंट त्यांनी असा दिलाय, फर्स्ट पॉईंट. सगळे ऑब्वियस पॉईंट्स आहेत, ऑलरेडी आपण डिस्कस करून खूप वेळा झाले. फर्स्ट पॉईंट असा आहे, ॲट अ गिवन टेम्परेचर energy is not uniformly distributed. Energy is not uniformly distributed
इन द स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम मध्ये एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्युटेड नाही. म्हणजे काय, म्हणजे एनर्जी हा रेडियंट एनर्जी म्हणजे एमिसिव्ह पॉवर आहे आणि ही वेव्हलेंथ आहे. सगळ्या वेव्हलेंथला सेम एनर्जी मिळाली का, नाही. काहींना कमी मिळाली, काहींना जास्त मिळाली, काहींना कमी मिळाली. सो एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असं त्याचं म्हणणं आहे. फर्स्ट पॉइंट इज क्लियर. एनर्जी इज नॉट इक्वली डिस्ट्रीब्युटेड. एनर्जी, सम वेवलेंथ हैज गॉट more energy, some wavelength has got less energy. So energy is not uniformly distributed. Uniformly distributed energy का graph would be a straight line, horizontal straight line. सब wavelength के लिए same energy. No, it is not in this way. So first point clear है. At given temperature, energy is not uniformly distributed. Second, at given temperature, emissive power initially increases, becomes maximum and then decreases. ते तर दिसतच आहे, ते काय लिहायचं होतं त्याच्यात. इट इन्क्रीजेस, बिकम्स मॅक्सिमम, अगेन डिक्रीजेस. ठीक आहे. तिसरा पॉइंट बघा. द एरिया अंडर द कर्व काय देत असेल, एरिया अंडर द कर्व टोटल एनर्जी एमिटेड देत असेल ना. बिकॉज आपण काय म्हणतोय की हा ग्राफ जो आहे हा प्रत्येक वेव्हलेंथला किती एनर्जी एमिट करते त्याचा ग्राफ आहे. सो टोटल एरिया अंडर द कर्व विल गिव्ह यू व्हॉट, इट विल गिव्ह यू total energy emitted per unit area per unit time by the body at that temperature. Area under the curve. That this third point is important. पहिला पॉइंट लॉजिकल होता, सेकंड पॉइंट पण लॉजिकल होता, थर्ड पॉइंट थोड़ा जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. थर्ड पॉइंट इंपॉर्टंट आहे. पहिला पॉइंट काय होता, इट इज नॉट अ युनिफॉर्म कर्व, वी नो इट. सेकंड, फर्स्ट increases then decreases, we know it. थर्ड, एरिया अंडर द कर्व इज द टोटल एनर्जी एमिटेड बाय द बॉडी. ठीक आहे, टोटल एनर्जी एमिटेड. समजा मी तुम्हाला असं म्हणलो, दिस इज द ग्राफ. सपोज मी तुम्हाला म्हणलो की विबग्योर मध्येच फक्त किती एनर्जी एमिट केली, फक्त विबग्योर मध्ये. तर व्हॉट यू विल डू, तुम्ही फक्त विबग्योरच्या अंडरचा एरिया कॅल्क्युलेट केला तर यू विल गेट यू विल गेट एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया ओनली बाय विजिबल लाईट रिजन. बट जर काय मी तुम्हाला म्हटलं पूर्ण टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम कसा काढणार, तर पूर्ण एरिया अंडर द कर्व घ्यावा लागेल. करेक्ट. दिस इज द थर्ड पॉइंट. फोर्थ पॉइंट बघा. फोर्थ पॉइंट, या कर्व मध्ये काय ऑब्झर्वेशन आहे, द पीक ऑफ द कर्व shifts towards left, मतलब shorter wavelength, that is lambda max decreases with increase in temperature. Temperature वाढवलं की lambda max is shifting towards left. That is the fourth observation. Obvious it is. Fifth point, आपण observation simple आहे. Fifth point, at higher temperature, जसं आपण टेम्परेचर वाढवू तर एनर्जी, टोटल एनर्जी इन्क्रीज होतीये. बघा ना, हा एरिया लेस आहे, येल्लो कलरने मी शेड केला त्याला, कारण की तो लो टेम्परेचरला. बट हाय टेम्परेचरच्या अंडरचा एरिया वाढेल ना ऑब्विसली. सो ऍट हायर टेम्परेचर द बॉडी विल एमिट मोर एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. ठीक है. ऍट हायर टेम्परेचर रेडियंट पॉवर और टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम इनक्रीजेस. फाइन. सो दीज आर सम ऑब्झर्वेशन्स जे तुम्हाला मी सांगितले. काही इंटरेस्टिंग नव्हतं, फक्त कंप्लीट करून टाकलं मी ते. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात, जे काही बोललो मी त्याच्यात असेल तर विचारा डाऊट. ठीक आहे. सो आपण आता बघू की इन दिस पर्टिक्युलर ग्राफ what we have observed, lambda max is basically shifting towards left. So याच्यावरती एक लॉ बनवला, that is called as Wien's displacement law. काय म्हणतात त्या लॉला, Wien's displacement law. And this law says that की lambda max, what is lambda max, wavelength carrying maximum energy. Wavelength carrying maximum energy ही टेम्परेचरला कशी प्रपोर्शनल आहे, इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस 3000 becomes 4000, 4000 becomes 5000, 5000 becomes 6000. What we observe? We observe that lambda max is reducing. बघा इथे lambda max होता टेम्परेचर 3000 ला, आता lambda max इथे आला, अजून इकडे आला आणि मग इथे आला. lambda max shift towards left. This law is called as Wien's displacement law. And इसका जो constant है that is called as Wien's constant. It is B. B, it is denoted by B. 2.897 into 10 raised to minus 3. 2.897 into 10 raised to minus 3 उसका वैल्यू है. युनिट काय असणार आहे, तर लॅम्बडा SI युनिट मीटर आहे आणि हा केल्विन पलीकडे गेला तर तो केल्विन आहे. सो मीटर केल्विन इज द युनिट ऑफ वीन्स कॉन्स्टंट. परत रिपीट करतोय मी. व्हॉट इज वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ? वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ इज लॅम्बडा मॅक्स, एनर्जी
sorry, what is lambda max? Wavelength carrying maximum energy is inversely proportional to the temperature of that black body. हे black body ला applicable आहे. And the constant of this law is Wien's constant B, जिसका value है 2.897 into 10 raised to minus 3 मीटर केल्विन त्याचं युनिट बनेल. तुम्ही बघा युनिट सगळ्यांना येतं कसं काढायचं. दिस इज द व्हॅल्यू. तुम्ही विन्स डिस्प्लेसमेंट लॉ लिहून घ्या. स्टेटमेंट त्याचं तर तुम्हालाच बनवता येईल. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय लिहिणार? वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर, एब्सोल्यूट टेम्परेचर, केल्विन वाला टेम्परेचर. Write this formula, write this constant. (2.897 into 10 raised to minus 3 मीटर केल्विन. बघा ह्याच्यावर या लॉचा उपयोग काय बघा. या लॉचा उपयोग खूप आहे. व्हेरी युजफुल लॉ. तुम्ही घर बसल्या बसल्या यू कॅन फाइंड टेम्परेचर ऑफ सन. तुम्ही घर बसल्या बसल्या यू कॅन फाइंड टेम्परेचर ऑफ सन. फक्त तुमच्याकडे ते इन्स्ट्रुमेंट लागेल की सन आहे सपोज. हा सन पासून आपल्याला रेडिएशन मिळतात. लाईट येते सन पासून. सन पासून जी लाईट येते त्या लाईटचा एक सॅम्पल घेतला आपण. समजा त्या लाईटचा एक सॅम्पल घेतला आणि त्या सॅम्पल मध्ये आपण चेक केलं की एक्स रे किती आहेत, गामा रे किती आहेत, यूव्ही किती आहेत, विबग्योर किती आहेत, इन्फ्रारेड किती आहेत, मायक्रोवेव्ह किती आहेत आणि रेडिओवेव्ह किती आहेत. पूर्ण स्पेक्ट्रमला आपण जर काही सनच्या स्टडी केला, तुमच्या घरी येतं ना ऊन, त्या सनच्या स्पेक्ट्रमचा इफ यू टेक अ सॅम्पल ऑफ इट अँड इफ यू स्टडी इट की किती वेव्स किती आहेत. मीन्स इफ यू टेक 100 रेज, एग्जाम्पल देतोय का, असं नाही करत ऍक्च्युअली, बट इफ यू टेक 100 रेज एंड इफ यू स्टार्ट काउंटिंग उसमें से एक्सरे किती आहे, गॅमा रे किती आहे, गॅमा 1 आहे, एक्सरे 4 आहेत, अल्ट्राव्हायोलेट 10 आहेत, विजिबल मध्ये थोडे आहेत, रेडिओ वेव्ह पण कमी आहेत, 3-4च आहेत, मायक्रोवेव्ह पण 10-15 आहेत. बट मॅक्सिमम पीक जो आहे ना तो समजा तुम्हाला येल्लो कलरला आला. ठीक आहे, तुम्हाला कळेल ना मॅक्सिमम कोणाला येतोय. सपोज तुम्हाला आला मॅक्सिमम वेवलेंथ येते येल्लो कलरला 5000 अँगस्ट्रॉम युनिटला आली समजा, एक्झाम्पल घेऊ. दिस इज लॅम्बडा मॅक्स. तुम्हाला काढता येईल ना विच कलर इज हैविंग मैक्सिमम नंबर ऑफ रेज, कौन से कलर के रेज मैक्सिमम है. इफ यू गेट यस येलो कलर ला मैक्सिमम रेज येतात. आता ऑब्वियसली दिस टाइप ऑफ स्टडी यू कॅनॉट डू इट फ्रॉम अर्थ. फ्रॉम अर्थ काय प्रॉब्लेम येईल की बरेच अटमॉस्फिअर मधनं ट्रॅव्हल करताना वेगवेगळे रेज डिस्पर्स किंवा स्कॅटर होऊ शकतात. सो आपण हा अटमॉस्फिअरच्या बाहेरून एक्सपेरिमेंट नॉर्मली करतो. अँड इफ यू ऑब्झर्व ऑल द रेज अँड ऑल द रेज ऑब्झर्व करून इफ यू गेट की मॅक्सिमम एनर्जी कॅरी करणारा कोण आहे, तर समजा लॅम्बडा मॅक्स 5000 आला, आय कॅन सिम्पली पुट दॅट लॅम्बडा मॅक्स आणि इथे बसून आपण टेम्परेचर ऑफ सन काढू शकतो. बघा किती आहे टेम्परेचर ऑफ सन. टेम्परेचर ऑफ सन विल गो ऑन लेफ्ट हँड साइड. टेम्परेचर ऑफ सन इज इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा मॅक्स ऑफ सन. लॅम्बडा मॅक्स ऑफ सन आत्ताच कॅल्क्युलेट केलाय, किती येतो ऑब्झर्वेशन आहे 5000 अँगस्ट्रॉम युनिट, दॅट इज 5 into 10 raised to minus 7. What is B? B is this. Let us consider it as 3 into 10 raised to minus 3. आणि जर हे सॉल्व केला हा वरती गेला तर 10 raised to plus 7 होईल ना. -3 plus 7 is 10 raised to 4. 3/5 is 0.6. So it comes out to be 6000 Kelvin. आणि खरंच सनचं टेम्परेचर एवढं आहे. दिस इज द ऍक्च्युअल सरफेस टेम्परेचर ऑफ सन. सन चं ऍक्च्युअल टेम्परेचर, सरफेस टेम्परेचर एवढं आहे. सन वरती न ट्रॅव्हल करता, विदाउट ऍक्च्युअली गोइंग टू द सन, जस्ट बाय टेकिंग इट्स ऑब्झर्विंग इट्स रेडिएशन ऑब्झर्व करूनच यू कॅन टेल व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ सन बाय युझिंग विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. बऱ्याच वेळेस डिस्टिंक्ट स्टार्स किंवा प्लॅनेट्स यांचे टेम्परेचर असेच मोजले जातात. आपण ऍक्च्युअली तर ट्रॅव्हल नाही करू शकत. सो हाऊ डू वी मेजर द टेम्परेचर ऑफ मून? सिम्पली ऑब्झर्व मून.
मून वरून जे रेडिएशन येत आहेत, आता तुम्ही म्हणाल मून वरनं रेडिएशन कसे येणार, मून तर रिफ्लेक्ट करतो लाईट. येस, मून रिफ्लेक्ट्स लाईट, दॅट इज ट्रू. बट ज्यावेळेस सनलाइट पडत नाही मून वरती, बट स्टील मून इज रेडिएटिंग. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मून इज व्हेरी लो टेम्परेचर ऑब्जेक्ट, सो इट विल बी रेडिएटिंग इन्फ्रारेड. सो नेकेड आयनी दिसणार नाही. इन्फ्रारेड कॅमेरानी बघतो आपण जेव्हा, व्हेन यू ऑब्झर्व इन्फ्रारेड रेडिएशन्स फ्रॉम द मून, कॅल्क्युलेटिंग इट्स लॅम्बडा मॅक्स विल गिव्ह यू टेम्परेचर ऑफ मून एज वेल. ओके, सो आय होप सगळ्यांना विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय आहे, त्याचा यूज कसा आहे हे कळालं असेल. बरोबर. याचा अजून एक यूज आहे, यू कॅन ऑल्सो यूज इट ऑन अर्थ एज वेल. खूप हाय टेम्परेचर फर्नेस असतात ना, हाय टेम्परेचर फर्नेस, त्या हाय टेम्परेचर फर्नेस मध्ये त्याच्यातनं पण रेडिएशन निघत असतात. त्या रेडिएशनला पण ऑब्झर्व केलं, इवन इफ यू फाइंड उसका लैम्ब्डा मैक्स क्या है, स्टिल यू कॅन फाइंड द टेम्परेचर ऑफ द फर्नेस विदाउट ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट. तुम्हाला 11th मध्ये सांगितलेलं की थर्मामीटर पुट करू शकत नाही, याच्यात मेल्ट होऊन जाईल, वेपराइज होऊन जाईल. मग आपण शिकलो की हा थर्मिस्टर पुट करू शकतो. मग थर्मिस्टर आर टेम्परेचर सेन्सिंग डिव्हाइसेस, बट थर्मिस्टरला पण एक रेंज असते, 3000 केल्विन, 4000 केल्विन. नो, आफ्टर दॅट थर्मिस्टर विल ऑल्सो नॉट वर्क. खूप हाय टेम्परेचरला जिथे मेटल लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन जातात, सॉलिड मध्ये राहतच नाही, तशा केसला तुम्हाला काहीच नाही करतात. सन वरती यू कॅनॉट पुट अ थर्मिस्टर अँड चेक, खूप हाय टेम्परेचर आहे, मेटल नॉन मेटल तर मेल्ट होतात नॉर्मली. सो त्या केसमध्ये यू कॅन यूज रेडिएशन का कॉन्सेप्ट. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ रेडिएशन. अजून एक मेथड आहे टेम्परेचर मोजायची, जी आपण डॉपलर्स इफेक्टने मोजू शकतो. डॉपलर्स इफेक्ट. आता मी आता पॉइंटच्या बाहेर जाऊन सांगतोय जस्ट तुम्हाला की हायर टेम्परेचरला आतमध्ये जे मॉलिक्यूल असतात ना गॅसचे, ते खूप फास्ट मूव्ह होतात, आणि हायर टेम्परेचरला तुम्ही त्याची त्याची शिफ्ट इन वेवलेंथ काढू शकता. जर काही मॉलिक्यूल तुमच्याकडे येत असेल, जेव्हा तो मॉलिक्यूल मूव्ह होतो ना कंटेनर मध्ये हाय टेम्परेचरला, व्हेन इट इज कमिंग टुवर्ड्स यू, त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी असेल, इट इज गोइंग अवे फ्रॉम यू, त्याची फ्रिक्वेन्सी ड्रॉप होते. डॉपलर्स इफेक्ट शिकलो आपण. अँड बाय मेजरिंग द शिफ्ट यू कॅन कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ दॅट मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलची स्पीड काढता येईल. तुम्ही म्हणा सर स्पीड वरनं टेम्परेचर कसं, शिकलोय की आपण, CRMS इज अंडर रूट 3RT/m0. इफ यू नो विच गॅस इट इज, if you know its RMS speed now using Doppler's effect, you know 3 and R, you can also find its temperature. So ही एक मेथड झाली टेम्परेचर काढायची, आणि एक रेडिएशन वाली मेथड झाली टेम्परेचर काढायची बाय मेजरिंग इट्स लॅम्बडा मॅक्स. बोथ व्हॅल्यूज विल गिव्ह यू द सेम रिझल्ट्स. दिस इज हाऊ इट विल वर्क. ओके, आय होप सगळ्यांना डॉपलर्स इफेक्ट इन विन्स डिस्प्लेसमेंट लॉ कळाला आहे. आता लास्ट लॉ, दॅट इज स्टीफन्स लॉ, स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. कोणाला काही डाऊट असेल आतापर्यंत विचारा माइक ऑन करून, नाही तर मी नवीन लॉ चालू करतोय. आता लास्ट लॉ आहे हा. स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ ऑफ रेडिएशन, एकदम इझी लॉ आहे. सी, आपण हे बघितलं आहे, इफ यू हॅव एनी ऑब्जेक्ट at any temperature T, we know that this object always radiates heat. Always any object radiate heat at any temperature except 0 Kelvin. 0 Kelvin सोडलं तर सगळे ऑब्जेक्ट रेडिएट करत असतात. इवन ॲट 100 Kelvin, 100 Kelvin म्हणजे खूप थंड, खूप थंड, 100 Kelvin म्हणजे -173 डिग्री. इवन दॅट टेम्परेचरला ऑब्जेक्ट इज रेडिएटिंग, बट इट इज रेडिएटिंग प्रॉबब्ली इन मायक्रोवेव्स. इट इज रेडिएटिंग इन मायक्रोवेव. ठीक आहे. So every object radiates, and we also know that amount of heat radiated per unit area per unit time, like now दिलेला आपण. What is that name called as? कोणी माइक ऑन करून सांगेल का? Emission power. Emissive power, correct. Emissive power. This is called as emissive power. Every body is radiating, and amount of heat that it is radiating per unit area per unit time is called as emissive power. ज्याचं नोटेशन ई नव्हतं ऍक्च्युअली, आता नवीन बुक प्रमाणे इट इज आर नाउ. करेक्ट. वी कॉल इट एज एमिसिव्ह पॉवर और रेडियंट पॉवर. रेडियंट पॉवर पण वर्ड आहे हा, प्रॉब्ली तुम्हाला नव्हतं सांगितलं मी, बट नोट का. रेडियंट पॉवर और एमिसिव्ह पॉवर इज द अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आणि तुम्हाला मी सांगितलं ॲज टेम्परेचर विल इन्क्रीज, जसं मी टेम्परेचर वाढवीन, it will emit more radiation, so उसका emissive power और radiant power will increase.
अपन रिलेशन, वी हैव नॉट सीन रिलेशन कि एमिसिव पावर कितना इंक्रीज होगा अगर टेम्परेचर इंक्रीज किया तो. वी हैव नॉट सीन द रिलेशन. Stephen's law will give us that relation. Stephen's law states that for a black body, Stephen's law first of all is only valid for a black body. You cannot apply it for ordinary body. But yes, आपण ordinary body मध्ये त्याला कसं कन्वर्ट करायचं we will see it. But आता सध्या Stephen's law is valid for a black body. For a black body, emissive power of a black body, RB ज्याला म्हणतो आपण, emissive power of a black body is directly proportional to its absolute temperature raised to 1 raised to 2 काय. So Stephen's law states that it is directly proportional to the absolute temperature का fourth power. Directly proportional to fourth power म्हणजे खूप जास्त. म्हणजे 300 केल्विनला जर तुम्ही आणि मी आता 300 केल्विनला we are radiating, obviously we are not black bodies, perfectly black bodies, but we are radiating certain heat, so we have certain emissive power, or we have certain emissive power. लेकिन अगर टेम्परेचर डबल कर दिया, 600 केल्विन कर दिया, we will start emitting 16 times. डबल एमिट नाही, डायरेक्टली 16 टाइम्स एमिट करणार आहे बिकॉज फोर्थ पॉवरला प्रोपोर्शनल. बघा समजतंय का तुम्हाला. सो स्लाइट चेंज इन टेम्परेचर कॅन स्टार्ट रेडिएटिंग मोर. सो नॉर्मल आयर्न रॉड 300 केल्विनला आपण जवळ हात ठेवला तर फील होत नाहीये, बट ऍज सून ऍज तुम्ही त्याला थोडं जरी हीट केलं आता तो लगेच रेडिएट करणं चालू होतो. सो रेडिएशन टेम्परेचर बरोबर पटपट वाढतोय. दिस लॉ इज कॉल्ड एज स्टीफन्स लॉ और स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ म्हणतात त्याला. ओके. द रेट ऑफ एमिशन ऑफ रेडियंट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, ज्याला आपण एकाच वर्ड मध्ये एमिसिव्ह पॉवर बोलतो, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. दिस इज द स्टेटमेंट ऑफ द लॉ. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द लॉ? अगेन आय एम रिपीटिंग. व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द लॉ? बुक मध्ये कसं दिलंय बघा. बुक मध्ये असं दिलंय, द rate of emission of radiant energy per unit area per unit time is directly proportional to fourth power of absolute temperature. असं दिलंय त्यांनी टेक्स्ट बुक मध्ये. बट रियालिटी काय? रियालिटी अशी आहे की येल्लो कलर जे आहे हेच डेफिनेशन एमिसिव्ह पॉवरचं आहे. हे डेफिनेशन कोणाचं आहे? इट इज द डेफिनेशन ऑफ एमिसिव्ह पॉवर. एमिसिव्ह पॉवर इज डिफाइंड एज रेडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. सो मी तुम्हाला डेफिनेशन कसं दिलं? एमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. व्हेरी सिंपल. Emissive power of a black body is directly proportional to the fourth power of absolute temperature. This is Stephen's law. Okay, Stephen's law यांनी ऑल्टरनेटिव्ह स्टेटमेंट दिलं नाही, बट त्याला तसं पण करतात. ओके. डिफाइन Stephen's Boltzmann law is defined as emissive power of black body is directly proportional to the fourth power of absolute temperature. This law is called as Stephen's Boltzmann law. That's it. तुम्ही लिहून घ्या. नंतर आपण डिटेल मध्ये जाऊ त्याच्या आणि नंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह करू म्हणजे संपला लेसन. ऋषिकेश, हे स्टीफन्स लॉ बद्दल बोलतोय का तू?
ओके, वीन्स लॉ. बर, एक काम करू आपण, हा पहिला लॉ संपू, त्याच्यानंतर वी विल गो टू वीन्स लॉ अगेन अँड देन वी विल सॉल्व न्यूमेरिकल्स. झालं का? ओके, नाउ सी स्टीफन्स लॉ. मी त्याला स्टीफन्स लॉच म्हणतोय, स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ नाव आहे. 1879 मध्ये स्टीफननी प्रपोज केलेला लॉ आहे. 5 वर्षानंतर बोल्ट्झमॅननी पण त्यात काहीतरी काम केलंय. सो स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. सो स्टीफन्स लॉ states that emissive power of a black body is directly proportional to the fourth power of temperature. Obviously, when you will remove proportionality sign, you introduce a constant. The constant over here is sigma. The constant over here is sigma, called as, ज्याचा नावानी लॉ असतो त्याचाच नावानी बोलतो कॉन्स्टंट आपण, स्टीफन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट और स्टीफन्स कॉन्स्टंट. स्टीफन्स बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट और स्टीफन्स कॉन्स्टंट नाही, फक्त स्टीफन्स कॉन्स्टंट. इथे बुक मध्ये फक्त स्टीफन्स कॉन्स्टंट दिले. The value is very interesting, easy to remember. तुम्हाला एवढे कसं काय इझी सर? तर बघा ना, 5 6 7 8. 5.67 10 raised to minus 8 is the value. 5.67 10 raised to minus 8. 5 6 7 8. युनिट काय येईल? युनिट, तर युनिट येईल आरबीचं युनिट, एमएसयू पॉवरचं युनिट, जे तुम्ही शिकलाय, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. This was one unit. Other unit was watt per meter square because it is energy emitted per unit area per unit time. So this was the unit. So sigma का unit क्या आएगा? Joule per meter square second, and this temperature raised to 4 is going to denominator, Kelvin raised to 4. Joule per meter square second, Kelvin raised to 4, or watt per meter square, Kelvin raised to 4. These are the units. Okay, this is value of sigma. This is formula of स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. साधा एक्झाम्पल घेऊ आपण पटकन, लगेच तुम्हाला कळेल कसा यूज करायचा. सपोज इफ यू हॅव अ परफेक्टली ब्लॅक बॉडी, फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हॅलिड फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो इफ यू हॅव अ परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड इफ यू कीप इट ॲट 1000 केल्विन, 1000 केल्विन ला एक परफेक्टली ब्लॅक बॉडी ठेवली आहे तुम्ही, हाउ मच एनर्जी इट विल एमिट पर युनिट एरिया पर युनिट टाइम, मीन्स व्हाट विल बी इट्स एमएसयू पावर. उस बॉडी का एमएसयू पावर विल बी, उस बॉडी का एमएसयू पावर विल बी, देखो, sigma 5.67 10 raised to minus 8 into 10 raised to t raised to 4. t is 1000, 1000 raised to 4, 1000 मतलब ऑलरेडी 10 raised to 3 raised to 4 अगर किया तो 5.67 into 10 raised to minus 8 into 10 raised to काय येते 12. so 5.67 into 10 raised to 4 म्हणजे 5670 वॅट पर मीटर स्क्वायर. 5.67 वॅट पर मीटर स्क्वायर इतना उसका एमिसिव पावर होगा. म्हणजे त्या बॉडीचा 1 मीटर स्क्वेअर एरिया जो असेल ना, 1 मीटर स्क्वेअर एरिया, इट विल बी एमिटिंग दिस मच अमाउंट ऑफ पॉवर. त्यातनं एवढी पॉवर निघत असेल, एवढे जूल पर सेकंड निघत असेल. कळते का? या बॉडीचा 1 मीटर स्क्वेअर एरिया, 1 मीटर बाय 1 मीटर, 1 मीटर बाय 1 मीटरचा एरिया विल बी एमिटिंग दिस मच एनर्जी. सो हाउ टू यूज स्टीफन्स लॉ, आई होप एवरीवन अंडरस्टैंड्स कि अगर टेम्परेचर दिया है यू कैन इजीली फाइंड एमिसिव पावर. बट आय वॉन्ट टू अप्लाय दिस लॉ. बघा तुम्हाला याच्यात काही लिहिण्यासारखं आहे तर लिहून घ्या पटकन, हे एवढा कामाचं आहे वाटतं मला. हे लिहून घ्या तुम्ही पटकन. डायमेन्शन पण काढता येतील रे, डायमेन्शन काय काढणं अवघड नाही. डायमेन्शन काय येतील? वॅट मतलब पावर अपॉन मीटर स्क्वायर. पावर का डायमेंशन होता है L2m1t-3. पावर का डायमेंशन वर्क अपॉन टाइम होता है ना, अपॉन मीटर स्क्वेअर म्हणजे L2 आणि टेम्परेचर इज थीटा रेज टू 4. सो डायमेन्शन काय L2 गेला L0 m1 t-3 थीटा -4.
आता बुक्स मध्ये थीटाच्या ऐवजी के पण देतात काही, सो असं लिहू आपण L0 M1 T-3 K-4. These are the dimensions. आज आपण दोनच लॉ बघितले, विन्स लॉ, स्टीफन्स लॉ. दॅट्स इट, संपलाय लेसन. आता त्याच्या पुढे एक दोन गोष्टी फक्त स्टीफन्स लॉचे चेंजेस सांगेन मी, बाकी लेसन इज ओव्हर. विन्स लॉ काय होता? इन दॅट ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम ॲज यू इन्क्रीज टेम्परेचर द पीक वॉज शिफ्टिंग टू द लेफ्ट. सो टेम्परेचर वाढलं की लॅम्बडा मॅक्स कमी होतो. दॅट लॉ इज विन्स लॉ. अँड दिस इज स्टीफन्स लॉ. कुठल्याही ब्लॅक बॉडीसाठी एमिसिव्ह पॉवर आपण स्टडी केली आहे. व्हॉट इज एमिसिव्ह पॉवर? झालं लिहून हे? ठीक आहे, चलो पुढे जाऊ आपण. बघा, येस, गुड. आता बघा, आरबी, एवरीवन नोज आरबी इज एमिसिव पावर, बट आरबी का एक्चुअल डेफिनेशन क्या है? इट इज अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. हे डेफिनेशन आरबीचं इज. आता आपल्याला माहिती आहे तो टेम्परेचरवर कसा डिपेंड करतोय? सिग्मा रेस टू 4. सो मगाशच्या क्वेश्चन मध्ये आपण एक ब्लॅक कलरची बॉडी घेतली होती, ब्लॅक कलरची म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी घेतली होती, और उसका टेम्परेचर वॉज मेंटेन्ड 1000 केल्विन. उसका टेम्परेचर वॉज केप्ट 1000 केल्विन. सो वी गॉट उसका emissive power as 5670, probably 5670, yes 5670 watt per meter square या फिर जूल पर मीटर स्क्वायर सेकंड ऐसे मिला है. इफ आई से कि इस बॉडी का एरिया इज, इफ आई से इस बॉडी का एरिया इज 5 मीटर स्क्वायर, अगर उसका एरिया 5 मीटर स्क्वायर है, देन Q by 80 का व्हॅल्यू कितना आया है? Q by 80 ची व्हॅल्यू किती आली आहे? 5670 आली आहे, राईट? आता सॉल्व करून सो आपल्याला एमिसिव्ह पॉवर मिळाली. इफ आय नो एरिया, आय कॅन मल्टिप्लाय इट विथ एरिया एज वेल, इंटू 5 करू शकतो मी. सो आय विल ऑल्सो गेट की त्या बॉडीचा किती हीट एमिट होतीये पर सेकंड ओनली. आता एरियाने मल्टिप्लाय केली की Q by T मिळेल. ह्याला म्हणतो आपण रेट ऑफ एमिशन. बघा, नवीन नवीन शब्द आहेत या लॉ मध्ये, नवीन नवीन शब्द आहेत. हे समजणं थोडं कन्फ्युजिंग वाटू शकतं तुम्हाला. अगेन आय एम एक्सप्लेनिंग. वी हॅव ऑलरेडी डिराइव्ड emissive power of a black body is sigma T raised to 4. This is Stephen's law. But since we know that this is Q by 80, Q by 80, ऑडिओ येत नाहीये, ऑडिओ येत नाहीये का? आता येतोय का ऑडिओ? अमन, बाकीच्यांना येतोय ऑडिओ? क्लिअर आहे, ओके फाइन. अमन, ऑडिओ येत नसेल तर ऑडिओ मध्ये जाऊन डिस्कनेक्ट ऑडिओ आणि परत कनेक्ट ऑडिओ कर. क्लिअर, ठीक आहे. सी, एमिसिव्ह पॉवर का दिस इज द फॉर्म्युला, सिग्मा टी रेज टू 4. आता मी काय करतो, एमिसिव्ह पॉवरला थोडं सिम्प्लिफाय करू आपण. या शब्दाचं नाव, या टर्मचं नाव आहे एमिसिव्ह पॉवर. ऑल्टरनेट वर्ड काय एमिसिव्ह पॉवरला? रेडियंट पॉवर. रेडियंट पॉवर, रेडियंट पॉवर, एमिसिव्ह पॉवर इज सिग्मा टी रेज टू 4. एमिसिव्ह पॉवर का फॉर्म्युला इज Q upon 80. नाउ सी, इफ आई मल्टिप्लाय दिस A ऑन द अदर साइड, A पलीकडे घेऊन गेलो मी, तर नुसता Q by T विल बी A सिग्मा T रेज टू 4. याला एक वेगळं नाव आहे, याला म्हणतात रेट ऑफ एमिशन. हा नुसता रेट ऑफ एमिशन आहे, कितीच्या रेटने एमिट करतो. एरियाचं घेणं देणं नाही, एरिया मल्टिप्लाय करून टाकला पलीकडे. पर सेकंड हाउ मच हीट इज कमिंग आउट, दिस विल गिव यू. पर सेकंड हाउ मच हीट इज कमिंग आउट, दिस विल गिव यू. और एक इसमें वेरिएशन ऐसे है, अगर ये T मल्टीप्लाई किया उधर तो नुसता Q विल बी व्हाट? T A सिग्मा T रेज टू 4. ही आहे टोटल हीट एमिटेड.
दिस इज टोटल हीट एमिटेड. टोटल हीट एमिटेड इन गिवन टाइम. जेवढा टाइम तुम्हाला विचारला असेल 5 मिनिटांमध्ये किती हीट एमिट झाली तर टाइमने मल्टिप्लाय केलं तिकडे. सो दिस आर द वेरिएशंस. ओके, इसके वेरिएशंस है. इफ यू नो दिस फॉर्म्युला वेल अँड गुड, बट क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स मध्ये व्हेरिएशन विचारतील. डायरेक्टली एमएसयू पॉवर विचारणारा क्वेश्चन नाही. विचारतील रेट ऑफ एमिशन काय, टोटल हीट एमिटेड इन 10 सेकंड्स काय और 10 मिनिट्स काय आहे. इन दॅट केस यू मस्ट नो दिस व्हेरिएशंस एज वेल. हे व्हेरिएशंस माहिती पाहिजे. हे सगळं ब्लॅक बॉडी साठीच व्हॅलिड आहे. बिकॉज द लॉ इज व्हॅलिड फॉर अ ब्लॅक बॉडी. The law itself is valid for a black body. ठीक आहे. सो हे झालं आहे असं मी अज्युम करतो तुमचं लिहून. पुढे जाऊ आपण. जर बॉडी ब्लॅक बॉडी नसेल तर काय, ऑर्डिनरी बॉडीचं काय स्टोरी आहे. फॉर ऑर्डिनरी बॉडी, for ordinary body, if the body is not a black body, it is ordinary body, normal body असेल तर काय मग बघा. if the body is ordinary body, साधी बॉडी असेल ती ऑर्डिनरी बॉडी असेल तर देन त्याची एमिसिव्ह पॉवर is not called as RB, it is only R now. For ordinary body emissive power is not written as RB, it is only R. But we know that RB and R में relation क्या है, R by RB. Can anyone tell me what is the answer for this? Mic on. E. Yes, it is called as coefficient of emission. Coefficient of emission or emissivity. It is called as coefficient of emission or emissivity, and it is also equal to A असतं. तुम्हाला माहिती किर्चॉफ्स लॉ मध्ये बघितलं आपण. सो ऑर्डिनरी बॉडीला जर काही मला स्टीफन्स लॉ वापरायचा असेल, इफ आय वॉन्ट टू अप्लाय स्टीफन्स लॉ फॉर ऑर्डिनरी बॉडी, आई कैन अप्लाई इट इनडायरेक्टली. कैसे इनडायरेक्टली? आई विल राइट इट एज E इंटू RB, एंड नाउ आई नो दैट RB का फॉर्मूला क्या है. करेक्ट. अगर RB टेम्परेचर T पे है, इफ RB इज एट टेम्परेचर, मतलब ब्लैक बॉडी इज एट टेम्परेचर T, इट इज एमिटिंग RB हीट, उसका एमिसिव पावर RB है. बट इफ नॉर्मल बॉडी इज एट द सेम टेम्परेचर, तो कितना एमिट करेगा वो? तो उसका आंसर है R इज इक्वल टू E सिग्मा T⁴. कसं आलं? त्याच्यावरनं सिग्मा T⁴ आलं. E तर फक्त तो फॅक्टर आहे. आय होप यू आर अंडरस्टँडिंग. आणि मग व्हेरिएशन सगळे सेम राहतात. Q बाय AT इज E सिग्मा T⁴. आता नुसता Q बाय T, नुसता रेट ऑफ एमिशन, रेट ऑफ एमिशन नुसता विचारला, ऑर्डिनरी बॉडीचा रेट ऑफ एमिशन काय असेल? A E सिग्मा T⁴. टोटल हीट विचारली, नुसता नॉर्मल बॉडी का टोटल हीट एमिटेड, Q इज इक्वल टू T A E सिग्मा T⁴. सो सगळं पलीकडेच घेऊन जायचं आपल्याला. एक एक गोष्ट पलीकडे घेऊन जायची. मागच्या फॉर्म्युल्यात आणि या फॉर्म्युल्यात काय फरक आहे? मागच्या फॉर्म्युल्यात आणि या फॉर्म्युल्यात E मिसिंग होता मागे. इथे E मिसिंग होता. खरंच मिसिंग होता का? नाही. E वॉज नॉट ऍक्च्युअली मिसिंग. E वॉज प्रेझेंट बट इट वॉज नॉट विजिबल बिकॉज ब्लॅक बॉडी के लिए इट इज 1. सो नो नीड टू राइट इट. Ordinary body के लिए it is not 1, so we need to multiply it with E as well. So therefore E is extra present over here. कळालं का? How to apply Stephens-Boltzmann law for ordinary body. Ordinary body ला पण अप्लाय करता येतो. आणि आता लास्ट पार्ट, एकदम शेवटचा, लास्ट पार्ट, हे तुम्ही लिहून घ्या पटकन. डन. येस, डन डन. फाइन. आता नीट लक्ष द्या. लास्ट पार्ट आहे आणि याच्यानंतर न्यूमेरिकल्स करायचे आहेत. थोडं एक्सटेंड झालं तरी चालेल, बट न्यूमेरिकल मी जरी नाही केलं तरी तुम्ही करा, म्हणजे तुम्ही करा घरी.
जरी आपल्याला टाइम नाही मिळाला तरी, बट इझी आहेत, 6-7च आहेत. थोडं फास्ट घेईन मी न्यूमेरिकल्स, नीट लक्ष द्या. लास्ट पॉइंट काय, लास्ट पॉइंट स्टीफन्स लॉचाच आहे. आपण आतापर्यंत स्टीफन्स लॉचं काय बघितलंय, वी हैव सीन उसका एमिसिव पावर क्या होता है, ई नहीं रे, आर है, आर बी सिग्मा टी रेस टू 4 फॉर अ ब्लैक बॉडी. अगर वो ब्लैक बॉडी है तो सिग्मा टी रेस टू 4, अगर वो ऑर्डिनरी बॉडी है तो ई सिग्मा टी रेस टू 4. फिर उसके बाद इसका फॉर्मूला आता है क्यू बाई एटी इज इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. यहाँ पे भी क्यू बाई एटी फॉर्म्युला सेम है, ई सिग्मा टी रेस टू 4. त्याच्यानंतर नुसतं विचारलं रेट ऑफ एमिशन तर ए सिग्मा टी रेस टू 4 फॉर अ ब्लॅक बॉडी, नुसतं रेट ऑफ एमिशन ऑर्डिनरी बॉडीसाठी ई ए सिग्मा टी रेस टू 4 झालं. त्यानंतर नुसतं टोटल हीट विचारलं तर ए टी सिग्मा टी रेस टू 4, नुसतं हीट इथे विचारलं ऑर्डिनरी बॉडीला, ई टी ए सिग्मा टी रेस टू 4. हे सगळं झालं आहे. आता बघा पुढे, इफ आय से दिस इज अ ब्लॅक बॉडी at temperature T and it is kept in a surrounding where temperature of the surrounding is T naught. आता टेम्परेचर ऑफ सराउंडिंग पण दिलं आहे आणि आता तुम्हाला विचारलंय रेट ऑफ एमिशन नाही, आता तुम्हाला विचारलंय फाइंड द रेट ऑफ फॉल किंवा रेट ऑफ लॉस ऑफ हीट. रेट ऑफ लॉस ऑफ हीट, कितीच्या रेटनी हीट लूज करतोय तो. तर हे फॉर्म्युले कितीच्या रेटनी हीट लूज करतोय नाही, हे फॉर्म्युले आहेत कितीच्या रेटनी तो एमिट करतोय. एक लक्षात ठेवा, एमिट करतोय म्हणजे लूज करतोय एवढं नाही. ह्याच्यामध्ये वी आर नॉट इंटरेस्टेड की व्हॉट इज फॉलिंग ऑन दॅट बॉडी, हाऊ मच इट इज एब्झॉर्बिंग. नो, वी आर ओनली इंटरेस्टेड की व्हॉट इट इज गिविंग आउट. रेट ऑफ एमिशन इज डिफरेंट. रेट ऑफ एमिशन में बॉडी एमिट्स रेडिएशन इन विच वी आर नॉट इंटरेस्टेड कि उस पर कितना हीट इज फॉलिंग एंड हाउ मच इट इज एब्जॉर्बिंग. बट नाउ लास्ट जो पॉइंट है उसमें रेट ऑफ लॉस ऑफ हीट निकालना है, मीन्स हाउ मच इट इज एमिटिंग माइनस हाउ मच इट इज एब्जॉर्बिंग, कितना लूज करेगा हीट. सो ऑब्वियसली रेट ऑफ लॉस ऑफ हीट Q by T, rate of loss of heat will obviously be A. Now I am considering black body first, उसके बाद I will consider it for ordinary body. A sigma T raised to 4, ये वो emit कर रहा है, it is emitting. And how much it is absorbing? It is absorbing because of this surrounding, right? Surrounding भी emit कर रहा है. How much surrounding is emitting? A surrounding is absorbing this much. Surrounding is absorbing this much. It will absorb a portion of it only. A portion उसका उस पे गिरेगा and it will absorb everything. So subtraction of these two, A sigma T raised to 4 minus T naught raised to 4. This is what is rate of loss of heat. जर rate of loss of heat विचारलं, बघा डिफरन्स आहे दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये. देयर इज बेसिक डिफरन्स, वर्डिंग मध्येच डिफरंट असतो. रेट ऑफ एमिशन, रेट ऑफ लॉस ऑफ हीट, रेट ऑफ लॉस ऑफ हीट. क्या है रेट ऑफ एमिशन? रेट ऑफ एमिशन है Q by T A sigma T raised to 4. What is rate of loss of heat? A sigma T raised to 4 minus T naught raised to 4. That is the only difference. Surrounding का भी subtract करना है raised to 4 वाला part, because उसमें we are considering absorption part as well. Rate of loss of heat. This is rate of emission. फक्त किती emit करतोय, इथे किती emit करतोय minus किती absorb करतोय, because this is net rate of loss, net rate of loss of heat. I hope you are understanding this part. सगळ्यांना कळतंय का? रेट ऑफ लॉस ऑफ हीट फॉर अ ब्लॅक बॉडी काय असतं, अँड नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट आणि नुसता रेट ऑफ एमिशन, दिस टू आर डिफरंट टर्म्स. क्लिअर? आता जर काही रेट ऑफ लॉस ऑफ हीट ब्लॅक बॉडीसाठी नाही ऑर्डिनरी बॉडीसाठी विचारला असेल तर एकच फरक पडेल. What will be that difference? Yes, परत एक्सप्लेन करतो मी. Yes, the only difference will be इथे E येऊन जाईल, E आणि इथे पण E येऊन जाईल. See, I'll explain it once again. What we have studied, if you have a black body असेल at temperature T, so what is its emissive power? आत्ताच आपण बघितलं स्टीफन्स लॉ. We have seen Stephen's law. ह्याच्यावरनं I can also find rate of emission. Means at what rate it is emitting. Irrespective त्याच्यावरती किती पडतंय, at what rate it is emitting? It is emitting at the rate of A sigma T raised to 4. Right now it is emitting at the rate of A sigma T raised to 4. Rate of emission.
रेट ऑफ एमिशन में वी आर ओनली इंटरेस्टेड ॲट व्हॉट रेट इट इज एमिटिंग, दॅट्स इट. म्हणजे तुमच्या घरामध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे राईट नाव, लेट अस कन्सिडर तुमच्याकडे एखादं ब्लॅक कलरचं डार्क ऑब्जेक्ट आहे. एक समजा त्याचं टेम्परेचर आहे 220 किंवा रूम टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस. तुमचा फोन फॉर एक्झाम्पल, तुमचा फोन जो आहे इट्स टेम्परेचर इज 27 डिग्री सेल्सियस. व्हाट विल बी उसका रेट ऑफ एमिशन? कंसिडर इट इज अ ब्लैक बॉडी, उसका रेट ऑफ एमिशन विल बी उसका एरिया सिग्मा और उसका टेम्परेचर रेज टू 4. बट उसका रेट ऑफ लॉस ऑफ हीट क्या है? नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तो रेट ऑफ लॉस ऑफ हीट उसका कैलकुलेट करते वक्त यू विल ऑल्सो कंसिडर त्याच्यावरती किती पडतंय. सो उसका टेम्परेचर रेज टू 4 माइनस सराउंडिंग का टेम्परेचर रेज टू 4. देयरफॉर सिंस सराउंडिंग टेम्परेचर एंड मोबाईल टेम्परेचर सेम आहे, सो देर विल बी नो नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट. सो तुमचा मोबाईल कॉन्स्टंटली त्या टेम्परेचर वरती आहे 27 डिग्री सेल्सियस, बिकॉज इट इज नॉट लूजिंग एनी हीट. It is emitting, but at the same time it is absorbing. Okay, rate of emission is different, net rate of loss of heat is different. समजलं का? यश? Rate of loss of heat मध्ये you have to subtract temperature as well, temperature of the surrounding as well. And if this is ordinary body के लिए rate of emission का formula will be E A sigma T raised to 4. आणि net rate of loss of heat will be E A T raised to 4 minus T naught raised to 4 sigma obviously. आता मी काय करतो लास्ट स्लाइड मध्ये आय विल गिव्ह यू ऑल द फॉर्म्युला एकदम नीट लिहून देतो, तर तुम्हाला लोडच नाही राहणार काही. पहिला आपण बोलू अबाउट ब्लॅक बॉडी. फर्स्ट वी विल टॉक अबाउट ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी का एमिसिव पावर RB sigma T raised to 4. Rate of emission म्हणजे Q by T. Q by AT असतो RB असतो Q by AT. A वरती गेला A sigma T raised to 4. A sigma T raised to 4 बरोबर. दिस इज रेट ऑफ एमिशन A sigma T raised to 4. आता बघा नेक्स्ट आहे टोटल हीट एमिटेड. टोटल हीट एमिटेड काय येईल? टोटल हीट एमिटेड विल बी Q इक्वल्स टू TA सिग्मा T रेज टू 4. TA सिग्मा T रेज टू 4 टोटल हीट एमिटेडचा असा फॉर्म्युला आहे. 1 2 3 झाले. आणि आता नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट काय येईल? नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट Q इक्वल्स टू Q बाय T इक्वल्स टू रेट आहे हा, रेट म्हणजे डिवाइड बाय टाइम असतो. काय असेल? टी कुठून आलाय? नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट विल बी A सिग्मा T रेज टू 4 मायनस T नॉट रेज टू 4 असं येईल. नेट रेट ऑफ लॉस ऑफ हीट 1 2 3 4. आणि अजून एक बनवतो मी, टोटल हीट लॉस्ट इन गिवन टाइम मध्ये टोटल हीट किती लूज केली त्यांनी, तर हा पण उरला सुरला टी वरती घेऊन जा. टी ए सिग्मा टी रेज टू 4 मायनस टी नॉट रेज टू. हा नेट हीट लॉस्ट. थर्ड आणि फिफ्थ मध्ये व्हाट इज द डिफरेंस? थर्ड मध्ये दिस इज ओनली हीट एमिटेड, वी आर नॉट इंटरेस्टेड कितना एब्जॉर्ब किया. इसमें एब्जॉर्ब पार्ट इज ऑल्सो कंसिडर फिफ्थ वाले में. सो दिस इज फॉर ब्लॅक बॉडी. ऑर्डिनरी बॉडीला वेगळे फॉर्म्युले लिहायची गरज नाही, जस्ट त्याला ई नी मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय बाय ई एव्हरीवेअर, दॅट्स इट. क्विकली राईट इट डाऊन, लिहून घ्या सगळं हे.
हे 10 क्वेश्चन्स आहेत, 4 सॉल्व्ड आहेत, 6 अनसॉल्व्ड आहेत. हे तुम्ही ट्राय करा. याच्यामध्ये खरं सांगतो आपण जे काही फॉर्म्युले बघितलेत त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती सगळे एकदम इझिली सॉल्व्ह होतील, तुम्हाला कुठलीही तकलीफ नाही येणार. आलीच काही प्रॉब्लेम तर तुम्ही मला ग्रुपवरती मेसेज करा, मी तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे, आता आपल्याकडे टाइम नाही आहे कारण की ऑलरेडी इंटरनेटच्या इश्यूमुळे पण 10-1 मिनिटं गेली. सो तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 10 क्वेश्चन्स. बाकी आपण ह्या लेसनचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून बसलोय, केटीजी रिलेटेड सगळे सॉल्व्ह झाले. रेडिएशनचे हे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मोस्टली क्वेश्चन्स आर ऑन व्हीन्स लॉ अँड स्टीफन्स लॉ. तुम्हीच बघा ना, या पूर्ण रेडिएशन मध्ये आपण जेव्हा चालू केला ART वगैरे, त्याच्यानंतर 2च इम्पॉर्टंट लॉ होते, स्टीफन्स लॉ, व्हीन्स लॉ, जे आज आपण कव्हर केले. ठीक आहे, म्हणून कालपर्यंत न्यूमेरिकल नाही घेतले आपण. हे न्यूमेरिकल्स तुम्हाला करायचे आहेत आज. डाऊट असेल तर विचारायचं आहे. फ्रायडेला टेस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. जे लोक माझ्या लेक्चरला बसतात त्यांची टेस्ट आहे ऑनलाईन. ठीक आहे, सो मी एंड करतो सेशन. कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता.